स्वस्थ हो जन जन अपना, स्वस्थ हो जन जन अपना, तन मन रहे निरोगी सबका, स्वस्थ भारत का ये सपना। सुविधाएं दे रही सरकार, लाभ उठाना सबका अधिकार, पहुँचे सूचना हर आंगन द्वार, प्रयासरत केंद्र सरकार। हाँ, स्वस्थ हो जन जन अपना, स्वस्थ हो जन जन अपना, तन मन रहे निरोगी सबका, स्वस्थ भारत का ये सपना। श्रोतेहो नमस्कार. भारत सरकारच्या केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाकडून प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात स्वस्थ भारत. श्रोतेहो, आजच्या स्वस्थ भारतमध्ये मी नम्रता मटकर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक समस्या. या विषयावर बातचीत करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सुधा कांकरिया यांना आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहेत गौरव देशमुख. तर ऐकूयात. ये मी तुम्हाला हरवलंच बाबा. माझी मुलगी कोणाच्या मुलापेक्षा कमी नाहीये. लिंग परीक्षा करून मुलीची गर्भातच हत्या का? हा कायदेशीर गुन्हा आहे आणि जर आपण असं केलं तर आपल्याला 1 लाखापर्यंत दंड आणि 5 वर्षापर्यंत कैद होऊ शकते. हे उद्याचं भविष्य आहे. यांना आज वाचवा. मुलींचा जवाब नाही. श्रोते हो, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो असतो फक्त एक मांसाचा गोळा. त्या जीवाला वात्सल्याचा पहिला स्पर्श होतो त्याच्या आईचा. नंतर इतर नातेवाईकांकडून आणि समाजाकडून त्या बाळाचं स्वागत होतं, कौतुक केलं जातं संस्कारांच्या नव्या जगात. ही झाली मूल जन्माला आल्यानंतरची गोष्ट. पण आजकाल एक अपप्रवृत्ती आपल्याला समाजात आढळून येते. ती म्हणजे जन्माला येणारं बाळ मुलगी असेल तर जन्म होण्यापूर्वीच तिचं अस्तित्व संपवण्याची. आज 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया कार्यरत आहेत. मुलगी शिकली, प्रगती झाली, पहिली बेटी, धनाची पेटी किंवा अशी घोषवाक्य आपण खूप वेळा ऐकतो, वाचतो. तरीही या विकसनशील देशाच्या प्रगतीला गालबोट लागलंय स्त्री भ्रूण हत्येच्या रूपात. यामागची कारणं, सामाजिक मानसिकता, ही अपप्रवृत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना आणि तत्सम महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण आज डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर सुधा कांकरिया यांचा अल्पपरिचय म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून समाजकार्यात अग्रेसर आहेत. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे आणि 2 राष्ट्रपतींच्या वतीनं म्हणजेच त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या वतीनं निर्मल ग्राम पुरस्कार 4 मे 2007 रोजी मिळाला आहे आणि महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीचं विशेष कौतुक झालं आहे. तसंच अनेक नाटिकांतून, अनेक साहित्यातून यांनी या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर यांच्या कार्याविषयी माहिती आणि समाजाला या कार्याचा झालेला उपयोग याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सुधाताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला मला असं सांगा की गर्भधारणेनंतर किती कालावधीनंतर आपल्याला भ्रूणाचं लिंग समजतं? सर्वसाधारणपणे 14 आठवड्यानंतर बाळाचं लिंग आपल्याला समजू शकतं. आपण पाहतोय की आता स्त्री भ्रूण हत्या किती प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे खरंच खूप दुःख होतं आपल्याला की भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये अशा प्रकारची गर्भातच मुलीची हत्या व्हावी ही किती मोठी शोकांकिका आहे.
खरं म्हणजे आपला धर्म सांगतोय, आपलं शास्त्र आपल्याला सांगतंय, आपली संस्कृती आपल्याला सांगतेय की अहिंसा परमो धर्म हा. म्हणजे बोलण्यातून सुद्धा, वागण्यातून सुद्धा कोणाचंही मन दुखवू नये असं आपण म्हणतो. आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. आणि गर्भात असलेल्या या चिमुकलीला मारण्याचं असं महाभयंकर पाप हे आजूबाजूला होताना दिसते. मला खरंच खूप वाईट वाटतं की भारतामध्ये 1991 साली 1000 मुलांच्या मागे 927 मुली होत्या. त्या 2011च्या आकडेवारी सांगते त्या केवळ आता 914 आहेत. महाराष्ट्राची तीच स्थिती हो. 1991 साली 913 मुली होत्या, त्या आता 2011 साली 883 पर्यंत खाली घसरलेल्या आहेत. म्हणजे किती मोठं दुःख आपल्या समोर आहे. मी याला समस्या म्हणण्यापेक्षा याला मी दुःख म्हणते, कारण हा हृदयाशी भिडणारा हा भाग आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या गर्भात आहे, खरं म्हणजे आईचं गर्भ हे तीर्थक्षेत्र असं आपण मानतो. आणि या तीर्थक्षेत्रामध्ये एखादा जीव उमलतो, फुलतो, वाढतो, एक नवीन सृष्टी तिथे निर्माण होते. पण या तीर्थक्षेत्र असलेल्या आईच्या या उदराला स्मशानभूमी करण्याचं वाईट कर्म चाललंय. खूप वाईट वाटतं, खूप दुःख होतं, खूप वेदना होतात, खूप म्हणजे तळमळ वाढते, अगदी खूप म्हणजे काळजाला चटके बसतात. पण खरं हे सत्य आहे. स्त्रीभ्रूण हत्या होण्याची अनेक कारणं आहेत पहा, की जसं मुलगाच हवा हा अट्टहास आहे, मुलीला मिळालेली दुय्यम वागणूक आहे, महिलांमध्ये असणारी आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक असुरक्षितता आहे, हुंड्याची पद्धती आहे, मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुंबाला कलंक आहे अशी भावना आहे, गर्भ लिंग निधनाची सहज आणि परवडण्याजोगी, आता हे परवडण्याजोगी म्हणता येणार नाहीये, आता खूप काही त्याचे रेट वाढलेले आहेत, पण सहज उपलब्ध असणारी ही सुविधा आहे. त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नैतिकता आहे आणि काही राज्यांमध्ये असणारे 2 अपत्य धोरण आहे. आणि शिवाय पहा ना की महिलांचे बाजारीकरण झालेले दिसते वस्तू म्हणून. या आणि अशा कारणामुळे स्त्री भ्रूण हत्येचं वाढतं चित्र आपल्याला आज समाजामध्ये पाहायला मिळतंय. खरं खूप दुःख होतं. ही जी चिमुकली आहे, ही जी आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. आई, तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना ग की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं. नको ग आई, नको, असं करू नको ग. मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग. मला डॉक्टर काकांची खूप भीती वाटते ग आई. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील आई, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग. इवलेशे नाजूकशे हातपाय आई मला तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तुला पाहावलं जाईल. माझ्या शरीराची झालेली ती विटंबना आई तू सहन करू शकशील. नाही आई, नाही, तू हे सहन करू शकणार नाही आई. असं करू नको ग आई. मला मारू नको ग. मला जगू दे ग. मला जन्म घेऊ दे ग आई. मला तुझ्या मांडीवर खेळायचंय ग. आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचंय ग आई. आई, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेत जायचंय, मला इतकं शिकायचंय आई की माझ्या हुंड्याचा प्रश्नच येणार नाही आई. मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचंय आई. समाजासाठी मला काही करायचंय ग आई. तुला असं वाटतं मी काही हट्ट करेन? नाही ग आई, नाही, मी कसलाही हट्ट करणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी दिलीस ना तरी चालेल ग आई. 2-2, 3-3 दिवस आई मी ती पुरून पुरून खाईल ग. पण आई मला जन्म घेऊ दे ग. नाही आई, नाही, मला नवीन कपडे नकोत ग. ताईचे जुने झालेले कपडे दिलेस तरी चालेल ग. आणि फाटले तरी ते मी शिवून शिवून घालेल ग आई. पण मला जन्म घेऊ दे ग आई. आई, तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई, तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार असणाऱ्या जिजामातांचा अंश माझ्यामध्ये असेल? आई, तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? हे सगळं मला करायचं आई, पण कधी? तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. वा, खरोखर एक विदारक सत्य समोर ठेवताना आपण सकारात्मकतेकडे वळतोय या तुमच्या
निवेदनातून असं दिसतंय आपल्याला. हो 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 हो. पण आता ही समाजात ही जी अपप्रवृत्ती आहे हो हो ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या समाजाच्या घटकांमध्ये आपल्याला आढळते. बरोबर ती गरिबांमध्ये आहे तसंच श्रीमंतांमध्ये सुद्धा आहे. बरोबर पण बरोबर. याची वेगवेगळी कारणं काय आहेत? ती गरिबांमधली कारणं काय, श्रीमंतांमधली कारणं काय वेगळी असतील? असं आपल्याला वेगळं म्हणजे कसं आहे की एकंदरीतच समाजाची मानसिकता ही मुलगी नको अशी आहे. मग ते गरिबातल्या घरातली असो, श्रीमंतांच्या घरातली असो, कुठल्याही जाती धर्मातली असो, कुठल्याही भारताच्या कुठल्याही ठिकाणी राहणारी असो, सगळ्यांची मानसिकता मुलगी नको अशीच आहे. मग जिथे गरीब घराणं असेल कदाचित तर त्यांचा अप्रोच होणार नसेल सोनोग्राफी पर्यंत जाण्याचा, किंवा श्रीमंत घराणं असेल पण त्यांचा अप्रोच सोनोग्राफी पर्यंत जाण्याचा असेल, तर सोनोग्राफी च्या ठिकाणी जाणं, लिंग परीक्षण करणं आणि मुलगी असेल म्हणून तिला नको म्हणून तिला मारून टाकणं, हे जिथे जिथे सोनोग्राफी मशीन जास्त आहेत तिथे तिथे आपल्याला अधिक आढळतं. कारण इथे हात मिळवणी झालेली असते की मुलगी नको या विचाराची. म्हणजे माणूस सुशिक्षित झाला, शिकला, पैसे कमवले, श्रीमंत झाला तरी त्याची मानसिकता काही बदलली नाही. आणि जिथे ह्या सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि तिथे समजा मुलींचा गर्भात अंत झाला नाही पण तरी मुलगी जन्माला आली तर तिचं नाव सुद्धा नकोशी ठेवण्याच्या अनेक प्रकारची मानसिकता आपण उभ्या भारतामध्ये पाहिलेली आहे. आणि ही नकोशी नावाची मुलगी म्हणजे दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली, चौथी मुलगी झाली तर ती नको होती म्हणून झाली म्हणून तिचं नाव नकोशी ठेवायचं. मग चालता उठता बसता तिला सारखं नको नको म्हणायचं, नकोशी म्हणायचं. आणि अशा प्रकारची मानसिकता. मग त्या मुलीला असं वाटतं की सगळेजण मला नको म्हणत असतील, आई वडील नको म्हणणार, शेजार पाजारचे नको म्हणणार, मग मी जगायचं तरी कशाला, असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो. आणि परत एकदा ते स्त्री भ्रूण हत्येचं दुष्टचक्र सुरू होतं. हे दुष्टचक्र आपल्याला भेदलं पाहिजे. सुमारे 2007 साली मी अशीच एका कार्यशाळेमध्ये महिलांशी संवाद साधत होते, तेव्हा एक ताई उठून माझ्याकडे आली, रडायला लागली. मला समजलं नाही की काय तिचं दुःख आहे. जेव्हा मी तिच्या जवळ गेल्या, संवाद साधला, तेव्हा ती म्हणाली की ताई माझं नाव नकोशी आहे आणि मला असा असा त्रास होतो. त्या क्षणी मला समजलं की अरे नकोशी सुद्धा मुलीचं नाव ठेवतात. तोपर्यंत मला तर माहीत सुद्धा नव्हतं. आणि त्यानंतर मग मी त्यांच्या घरी गेले, पालकांशी संवाद साधला आणि त्यांना समजून सांगितली ही म्हणजे त्यांच्याही मनामध्ये याविषयीची सकारात्मक भावना नंतर निर्माण झाली. आणि पहिल्यांदा त्या मुलीचं नाव आम्ही भाग्यश्री ठेवलं. आणि त्यानंतर मग सगळ्या डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मी पत्र लिहिलं, सगळ्यांशी संवाद साधला. आणि हा ग्रामीण भागामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे, याविषयी आपण काम करूयात असा संकल्प आम्ही सगळ्यांनी मिळून केला. आणि मला आपल्याला आश्चर्य वाटेल की पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये एका सरपंचांचंच नाव नकोशी होतं आणि 1200 महिलांच्या साक्षीने ते नकोशी ही जयश्री झाली. अशा पद्धतीने आता सकारात्मक असा रिस्पॉन्स मिळत आहे. म्हणजे गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांकडे मुलगी नको ही भावना मात्र दृढ आहे. पण आदिवासी भाग असेल जसा रत्नागिरी, नंदुरबार, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया ह्या आदिवासी भागांमध्ये मुलींची संख्या बरी आहे. म्हणजे 1000 मुलांच्या मागे 930 पेक्षा अधिक अशी संख्या आहे. त्या आदिवासी भागांमध्ये एक चांगला एक गुण त्यांच्यामध्ये मी पाहिला की जर मुलगी लग्न होऊन आपल्या घरी आली, सून म्हणून आली आणि तर तिला कुलवधू असं मानलं जातं. ही कुलाची ही वधू आहे आणि ही कुलाची लक्ष्मी आहे असं मानलं जातं. आणि दुर्दैवाने जर काही वाईट घटना घडली म्हणजे आपल्या मुलाचा समजा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्या सुनेला मुलगी मानलं जातं आणि ती आपली जबाबदारी समजली जाते की आता ही जी काही आपली मुलगी आहे हिचं आपण दुसरं लग्न करून दिलं पाहिजे. आणि म्हणून मग ते अशाच चांगल्या प्रथा सुद्धा आदिवासी भागांमध्ये आहेत. म्हणजे मुलीला माणूस म्हणून वागवलं पाहिजे. आपण पाहतो की एकीकडे देवाऱ्यामध्ये आपण तिला पूजतो, तिला देवी म्हणतो, नवरात्रीचा उत्सव साजरा करतो, उदो उदो करतो, स्त्री शक्तीचा उदो उदो करतो, पण गर्भात असलेल्या चिमुकलीला मात्र मारून टाकतो किंवा तिला दासी म्हणून समजलं जातं, पायाशी ठेवलं जातं, पायाखाली तुडवलं जातं. हा जो विरोधाभास आहे ना, एक तर तिला देवी म्हणायचं किंवा दासी म्हणायचं, हे दोन्ही पण चूक आहे. ती माणूस आहे आणि तिला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे, माणुसकीने वागवणं पाहिजे. इथे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुर्दैवाने सुशिक्षित समाज याला जास्ती जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला? कारण आदिवासी समाजामध्ये आता तुम्ही म्हटलात की मुलींची संख्या जास्ती आहे, बरोबर. तर याचा विचार सुशिक्षित झालेले आहेत, शिक्षण पुढे गेलेले आहे, सुशिक्षित झालेले आहेत, पण त्यांच्या मनातली माणुसकी ही कुठेतरी कमी झालेली वाटते. जो सुसंस्कृतपणा शिक्षण याने यायला हवा तर तो
आलेला नाही असं खेदाने म्हणावं असं वाटतं, पण सगळेच लोक असे नाहीत. पण आकडेवारी हेच सांगते की जिथे जिथे सोनोग्राफी मशीन जास्त आहेत आणि तिथे तिथे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे, अधिक आहे. आणि यासाठी म्हणून म्हणजे आता या शहाण्या लोकांना समजावणं तर पलीकडे झालं, बरोबर. परंतु त्यांच्यामध्ये असणारी माणुसकी जागृत करणं आवश्यक आहे. खरं म्हणजे निसर्गाने एक माणूस घडवला आहे, तो एक नर आहे आणि नरापासून नारायण बनावा अशी आपली भारतीय संस्कृती शिकवते आपल्याला. पण नरापासून वानर बनण्याची जी प्रक्रिया ही काही भागांमध्ये काही याच्यामध्ये जी चालू आहे ती चुकीची आहे. आपल्या सगळ्या जण मिळून माणसांमधला माणूस जागा करणं आवश्यक आहे. नरापासून नारायण होण्यासाठीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु काही ठिकाणी आता मला चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत आहे. म्हणजे मी या क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून काम करते, पण आता या गेल्या काही वर्षांमध्ये आता हा विषय ऐरणीवर आलेला आहे. प्रत्येक घराघरामध्ये चर्चेला जातोय, प्रत्येक माध्यमातून तो पुढे आलेला आहे, अनेक संघटनाच्या माध्यमातून पुढे आलेला आहे आणि समाजातले प्रत्येक घटक आता विषयावर चर्चा करू लागलेले आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की चर्चा घडती चांगली आहे, त्या चर्चेतून एक विचार मंथन व्हावं आणि विचार मंथनातून जसं समुद्र मंथन झाल्यानंतर एक अमृत बाहेर येतं तसं विचार मंथन होऊन एक अमृत विचार बाहेर यावा आणि तो सकारात्मक असावा, स्त्री जन्माच्या स्वागताला पूरक असावा आणि त्यातून मुलींची संख्या वाढावी. आणि काही ठिकाणी मला मुलींची संख्या वाढत असलेली सुद्धा जाणवती आहे. आणि खरं म्हणजे आता आपण निगेटिव्ह गोष्टी खूप पाहतोय प्रसार माध्यमातून, चर्चेतून, सगळ्यांच्या तोंडून निगेटिव्ह गोष्टी ऐकतो. परंतु माझ्याकडे काही 350 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह इव्हेंट्स आहेत, सकारात्मक काही गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की याच्यातल्या काही 100 घटना एकत्र करून त्याचं एखादं पुस्तक करावं आणि त्याचा एक आदर्श सगळ्यांना द्यावा की जेणेकरून सगळ्यांनी ते वाचावं आणि त्याचं अनुकरण करावं. अशी सुद्धा एक पॉझिटिव्ह मुवमेंट आपण करायला पाहिजे. कारण स्त्री भ्रूण हत्या करू नका म्हणण्यापेक्षा स्त्री जन्माचे स्वागत करा हा सकारात्मक विचार घेऊन पुढे जावं असं मला वाटतं. हां, खरोखरच एक दिलासा देणारी गोष्ट तुम्ही सांगितलीत की पॉझिटिव्ह गोष्टी, सकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. पण मुळात आता ही जी समस्या आहे याची झळ जोपर्यंत आपल्याला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नाही. तर नेमकी झळ कशा प्रकारे आपल्याला जाणवली याची झळ तर आपल्याला खूप जाणवतीये सर. पहा की आता लग्नाला मुली मिळत नाहीयेत की अनेक युवक हे लग्नासाठी तयार आहेत पण त्यांना वधू मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे हरियाणा, पंजाब या ठिकाणी तर आहेच आहे समजा, परंतु आपल्याकडे सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा आता समाजामध्ये वावरत असताना माझ्याकडे सुद्धा असे अनेक जण विचारणा करतात की आमच्या मुलासाठी मुलगी पहा, तुम्ही अनेक ठिकाणी जाता येता. म्हणजे मुलींची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्येक समाजामध्ये मुली संख्या घटत असल्यामुळे वधूच त्यांना मिळत नाहीये ना. म्हणजे वर सगळे आहेत पण वधू मिळत नाहीये आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि हे सगळं वधू मिळत नसल्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले, असमतोल निर्माण झालेले आहे, समाज जीवन उद्ध्वस्त होऊ पाहिलेलं आहे. आणि हा जो काही असमतोलपणा आहे त्याच्यामध्ये मग स्त्रियांवर होणारे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, बलात्कार आहेत, लैंगिक अत्याचार, हे सगळे जे होतात ते त्याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. आणि हे सगळं हे दुष्ट चक्र आहे आणि हे दुष्ट चक्र आपल्याला भेदलं पाहिजे. आणि हे दुष्ट चक्र भेदण्यासाठी स्त्रियांनी आणि पुरुषांनी सोबत काम केलं पाहिजे. म्हणजे की हा प्रश्न फक्त स्त्रियांचाच आहे आणि स्त्रियांनीच याच्यावर काम करावं हे अजिबात चूक आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून समाजाच्या प्रत्येक घटकांनी एकत्र आलं पाहिजे, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, आणि दोघांनी मिळून या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. मी असं नेहमी म्हणत असते की निसर्गाने या जगाच्या पाठीवर 2 शक्ती निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती स्त्रियांची शक्ती आहे आणि एक शक्ती पुरुषांची शक्ती आहे. आणि निसर्गाने या दोन्ही जातींना, स्त्री आणि पुरुष जातींना, वेगवेगळी ऊर्जा स्थळं दिलेली आहेत, शक्ती स्थळं दिलेली आहेत. स्त्रीकडे दिलेला आहे मातृशक्तीचा आविष्कार आणि निर्मितीची क्षमता, आणि पुरुषांकडे दिलेला आहे पराक्रम आहे, धाडस आहे, नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, कणखरपणा आहे. आणि या दोन्ही जी शक्ती स्थळं आहेत जेव्हा एकमेकांच्या हातामध्ये हात घालून काम करतील तेव्हा समाजाचे जे मोठे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकू. हा केवळ महिलांचा प्रश्न आहे, महिलांनी पाहावं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यासाठी सगळ्या समाजाच्या घटकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. आणि जेव्हा जेव्हा याच्यावर चर्चा होते तेव्हा तेव्हा असं म्हटलं जातं की नाही बाबा, हे म्हणजे मुलगी असते ती आईच्याच पोटात असते
तर त्यामुळे ही आई चुकीची आहे, किंवा आता जी मी चिमुकलीचं मनोगत सांगितलं की ती आईला विनवणी करते, ती आईला का विनवणी करते? कारण सर्वात जवळचं कोण आहे? तिच्या आईच आहे. सर्वात ऐकणारी कोण आहे? ती आईच आहे. सर्वात जास्त विश्वास कोणावर आहे? तिचा आईवरच आहे. म्हणजे ती आईला ब्लेम करत नाहीये, पण तिची जवळीक आईकडे आहे, म्हणून ती आईचा धावा करते, आईला विनवणी करते, कारण ती आईलाच फक्त विनवणी करू शकते. मी आपल्याला सांगत होते की स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना कसे पूरक आहेत. मी एका छोट्याशा कवितेतून ही गोष्ट मांडलेली आहे की तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे, आणि तो विचार असेल तर ती कृती आहे. तो विचार असेल तर ती कृती आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, आणि तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होऊ शकत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी, विचार केल्याशिवाय घडत नाही कुठली एखादी कृती. अनेक संस्कार मिळून निर्माण होते एक संस्कृती. माणसामध्ये आवश्यक आहे माणुसकी. दसऱ्यानंतर येते दीपावली, आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत असेल तर निर्माण होतं पूर्णत्व, नाहीतर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. म्हणजे स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक आहेत, आणि एकमेकांशिवाय ते अपूर्ण आहेत. आणि म्हणून अशा कुठल्याही सामाजिक प्रश्नावर दोघांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून ज्या कार्यशाळा घेतल्या जातात, किंवा सेन्सिटायझेशनचे प्रोग्राम होतात, किंवा जनजागृती, लोकप्रबोधन, लोकशिक्षण आपण म्हणतो, याच्यामध्ये दोन्ही घटकांचा तेवढाच समावेश असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, समाजामध्ये दोन मोठे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज आहे की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परायधन. आणि दुसरा गैरसमज आहे की कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. म्हणजे हे कसं चुकीचं आहे हे सगळ्यांनी, समाजाच्या प्रत्येक घटकांनी समजून घेतलं पाहिजे, आणि त्याचं प्रबोधन केलं पाहिजे. लोकशिक्षण सगळ्यांना दिलं पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी अधिक होताना दिसतात. समजा कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर त्या मातेला इतका त्रास होतो की तिच्यावर बाळंतपणावर बाळंतपण लादले जातात, आणि तरी मुलगा झाला नाही तर मग तिला दुसरं लग्न करण्याची भीती दाखवली जाते. नुसती दाखवलं जात नाही तर दुसरं लग्न सुद्धा लावलं जातं. तर ही जी काही गैरसमजूत आहे, ती गैरसमजूत मुद्दाम मी आमच्या सगळ्या श्रोते जे ऐकत आहेत त्या बंधू भगिनींसमोर सांगू इच्छिते की आईकडे 2 गुणसूत्र असतात आणि वडिलांकडे 2 गुणसूत्र असतात. आईकडे XX हे 2 गुणसूत्र आहेत, वडिलांकडे X आणि Y असे 2 गुणसूत्र आहेत. आईकडून X आला, वडिलांकडून X आला, 2X झाले तर मुलीचा जन्म होतो. आईकडून X आला, वडिलांकडून Y आला, XY झाले तर मुलाचा जन्म होतो. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी Y गुणसूत्र महत्वाचा आहे, आणि तो Y गुणसूत्र हा आईकडे नसून तो बाबांकडे आहे, तो पिताजींकडे आहे, तो वडिलांकडे आहे. त्यामुळे मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पित्याच्या गुणसूत्रावर अवलंबून आहे. इथे मी दोष कोणाचाही नाही असंच म्हणेल, परंतु Y गुणसूत्र हे पुरुषांकडे असतं आणि त्यावर मुलगा किंवा मुलगी होणं अवलंबून आहे. त्यामुळे हे जे सत्य आहे हे सत्य आपल्याला समाजाला सांगितलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये त्यांना याविषयीची जाणीव जागृती करून दिली पाहिजे, आणि त्यामुळे ज्या होणाऱ्या अन्याय, अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या ज्या होतात ते आपल्याला टाळता येऊ शकतील. बरोबर. कारण ही महत्त्वाची गोष्ट आहे की पुरुषाचं Y गुणसूत्र जे असेल त्यावर मुलगा होणं अवलंबून आहे. म्हणजे स्त्रीला जबाबदार धरता येणार नाही आपल्याला, हे आपण श्रोत्यांना सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. पण आता एक मला असं विचारावं वाटतं की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. विज्ञानाची प्रगती ही सकारात्मकतेकडे नेणारी असली तरी सुद्धा गैरवापर त्याचा केला जातो, त्या प्रगतीचा. तसं आता सोनोग्राफी किंवा गर्भजल चाचणी आपण जी म्हणतो त्याची गरज कुठल्या तरी चांगल्या कारणासाठी झाली असेल, निर्माण झाली असेल, पण त्याचा गैरवापर जो करायचा त्याची कारण काय आहेत? हो, सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. खरं म्हणजे सोनोग्राफी मशीन कशासाठी निर्माण झालं तर जर काही जन्मजात विकृती असतील आपल्या बाळामध्ये,
गर्भात असलेल्या बाळामध्ये जर जन्मजात विकृती असतील तर त्या पटकन समजाव्यात, त्याचं लगेच निदान व्हावं, त्याच्यावर उपचार व्हाव्यात आणि आई आणि लेकरू दोघंही सुरक्षित राहावं, आरोग्य संपन्न राहावं म्हणून हे सोनोग्राफी मशीन उदयाला आलं. पण त्याचा उपयोग लिंग परीक्षणासाठी होऊ लागला, मुलगा किंवा मुलगी हे समजायला लागलं आणि त्यानंतर त्याचा दुरुपयोग व्हायला लागला. खरं म्हणजे PCPNDT कायद्याने याच्यावर बंदी घातलेली आहे, तरी पण पळवाटा काढल्या जातात आणि त्याच्यामध्ये मग लेखी रिपोर्ट द्यायचा नाही, मग तोंडी सुद्धा रिपोर्ट द्यायचा नाही, मग सांकेतिक रिपोर्ट द्यायला सुरुवात झाली. मग पेढा म्हणायचं किंवा बर्फी म्हणायचं किंवा शुक्रवार म्हणायचं किंवा शनिवार म्हणायचा किंवा दवाखान्यामध्ये 2 फोटो ठेवायचा, एक रामाचा ठेवायचा, एक सीतेचा ठेवायचं, राम म्हणायचं किंवा सीता म्हणायचा किंवा नुसतं फोटोकडे बोट दाखवायचं वगैरे वगैरे. म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे कायद्याने गुन्हा तर आहेच आहे, पण हे मोठं महापाप आहे असं मला वाटतं. तर हे पूर्णतः बंद झालं पाहिजे आणि ते बंद होण्याच्या दृष्टीने शासन आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. अनेक प्रकारच्या म्हणजे स्ट्रिंग ऑपरेशन आपल्याला होताना दिसत आहेत, अनेक प्रकारच्या वाईट कृत्य करणाऱ्या डॉक्टरांना शिक्षा होताना आपल्याला दिसत आहे. आपणही समाजाने याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा एक हेल्पलाईन आहे, हवं तर बंधू भगिनींनो आपल्याकडे कागद पेन असेल तर आपण जरूर नोट करा. तो नंबर आहे 1800-233-4475. परत सांगते 1800-233-4475. तर या फोन नंबरवर 2 प्रकारच्या तक्रारी म्हणजे 2 प्रकारची माहिती आपण सांगू शकतो. एक तर कुठल्या सोनोग्राफी केंद्रावर जर या कायद्यांचं उल्लंघन होत असेल तर त्या सोनोग्राफी केंद्राचं नाव आपल्याला सांगता येऊ शकतं, किंवा कुठल्या गर्भवती मातेला कुणी व्यक्ती किंवा परिवार जर गर्भपात करण्याविषयी किंवा सोनोग्राफी करण्याविषयी जबरदस्ती करत असेल तर त्या व्यक्ती किंवा परिवाराचं सुद्धा नाव आपल्याला इथे सांगता येऊ शकतं. तर लोक जागर झाला पाहिजे, कायद्याची पाठराखण केली पाहिजे आणि यासाठी आपण सगळ्या समाजाच्या घटकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. सुधाताई, आज आपण इथे आलात आणि या समस्येविषयी आम्हाला जी माहिती सांगितलीत, सकारात्मक नकारात्मक सगळेच पैलू आपण आज घेतले यामध्ये. पण वेळेअभावी आपल्याला आता थांबावं लागतं आहे. श्रोते हो, पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सुधाताईंकडून PCPNDT कायदा आणि 11 कलमी ॲक्शन प्लॅन कृती योजना याविषयी जाणून घेणार आहोत. तसंच या समस्येला जबाबदार कोण आहेत याविषयी आपण सुधाताईंशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. मुली देतात आनंद, त्यांना जन्म द्या. बाळाच्या लिंगाची तपासणी करणं हा एक केवळ गुन्हाच नाही, खरं तर समाजातली वाईट गोष्ट आहे. असं करणाऱ्याला किंवा करवणाऱ्याला 1 लाख रुपये दंड किंवा 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. श्रोतेहो, आताच आपण भारत सरकारच्या केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाकडून प्रायोजित कार्यक्रम स्वस्थ भारत ऐकलात. आजच्या स्वस्थ भारत कार्यक्रमामध्ये आपण स्त्री भ्रूण हत्या एक सामाजिक समस्या या विषयावरील डॉक्टर सुधा कांकरिया आणि गौरव देशमुख यांच्यातील बातचीत ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं वैभव चित्ते यांनी आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संघमित्रा आहिरे. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नम्रता मटकरचा नमस्कार. स्वस्थ हो जन जन अपना, स्वस्थ हो जन जन अपना, तन मन रहे निरोगी सबका, स्वस्थ भारत का ये सपना.